नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, 7 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट. आजच 3,000 रुपये सुरू. पाहू शकता बघा, 3,500 रुपये सुरू. अतिशय महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. ऑक्टोबरचा हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आणि निर्णय जो आहे KYCचा निर्णय, त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. KYC असेल, 3,500 रुपये असतील, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओ लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्याच्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बघा, थेट 3,500 रुपयांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती. थेट 3,500 रुपये माता भगिनींनो तुम्हाला वाटप होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर संपूर्ण जी काही माहिती असते ती नेहमीच आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. संपूर्ण माहिती जी ती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्याच्यामुळं सर्वांनी जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि व्हिडिओला पण लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण पुराव्यावर जाऊया आणि पुराव्याच्या सहितच संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्या समोर आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, सर्वात महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेच्या बाबत. 2.40 कोटींपैकी फक्त 80 लाख महिलांचेच KYC पूर्ण. बघा, 2.40 कोटींपैकी फक्त 80 लाख महिलांनीच KYC पूर्ण केलेली. म्हणजे अजून किती महिला राहिलेल्या आहेत? बघा, जवळपास 1,60,00,000 महिलांची KYC राहिलेली आहे. आता बघा, या महिलांनी जर KYC केली नाही तर यांना पैसे मिळणार नाही आहेत. पैसे जे आहेत ते मिळणार नाही आहेत. त्याच्यामुळं सर्वांनी जे ती KYC करणं खूप गरजेचं आहे. बघा, KYCसाठी मुदत वाढवणार का? बघा, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. लाडक्या बहिणींना वाटतंय KYCसाठी मुदत वाढणार की काय? तर बघा, त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर बघा, महिला व बालविकास विभाग मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांची प्रतिक्रिया काय आहे? तर बघा, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रचंड प्रतिसाद. 2,63,00,000 महिलांनी अर्ज केला होता. एवढा मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद जो आहे तो मिळाला होता. त्याच्यानंतर बघा, मात्र यात बोगस लाभार्थी असल्याचे कळल्यानंतर या योजनेवर निर्बंध आणण्यात आले. लाभार्थ्यांना KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे. मात्र 2 महिने उलटले तरी देखील अद्याप निम्म्या देखील लाभार्थी महिलांची KYC पूर्ण झालेली नाही आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी KYC करून टाका, पटापट करून टाका बरं सर्वांनी KYC. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्या महिला भगिनी व्हिडिओ लगेच पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्ही व्हिडिओ पाहत असताना KYC झाली तुमची, लगेच कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. व्हिडिओ थांबवा, कमेंट करा लगेच हो. नसेल झाली तर नाही लिहून पाठवा. पटापट लिहून पाठवा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये. KYC झाली आहे का? हो. नसेल झाली तर नाही लिहून पाठवायचं आहे सर्वांनी. आणि सर्वांना KYC करणं बंधनकारकच आहे. आता बघा, तांत्रिक अडचणींमुळे 2.40 कोटी महिलांपैकी फक्त 80 लाख महिलांचीच KYC पूर्ण झालेली आहे. त्यामुळे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले, कारण महिला भगिनी खूप कमी होतील. खूप महिलांचे पैसे जे ते पुढे चालून बंद होऊन जातील, ज्यांची KYC झाली नसेल त्यांची. त्याच्यामुळे सर्वांनी KYC जी ती लवकरात लवकर करून टाकायची आहे. सर्वांनी KYC करून टाका. आता बघा, महिला व बालविकास विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची 18 सप्टेंबरपासून KYC करण्यास सुरुवात झाली. मात्र कधी OTP येण्यात अडचण तर कधी आधार लिंक अडचणींमुळे KYC करताना अडथळे येत आहेत. याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 80 लाख महिलांची KYC पूर्ण झाली असून 18 नोव्हेंबर आधी ही KYC पूर्ण करण्याचे आव्हान आहे. बघा, 18 नोव्हेंबरच्या आधीच तुम्हाला KYC जी ती पूर्ण करण्याचं आव्हान करण्यात आले. पुढील आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त महिलांची KYC पूर्ण करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तर बघा, पुढील आठवडा आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त KYC जे महिलांची ती पूर्ण झाली पाहिजे आणि मग पुढील निर्णय जो तो त्या ठिकाणी होणार आहे. KYCच्या संदर्भातचा निर्णय. आता बघा, मुदत वाढवण्याबाबत तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. तर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवून प्रतिदिन
5 लाखांच्या ऐवजी प्रतिदिन 10 लाख करण्यात आलेली आहे. यामुळे 18 नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र काही प्रमाणात लाभार्थ्यांची ई-केवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. म्हणजे काय होईल की ज्या काही महिला भगिनी राहिलेल्या, जर समजा 1,60,00,000 महिलांची जर केवायसी होत नसेल तर तेवढ्या महिलांना केवायसी करता यावी यासाठी सरकार काय करणार आहे, तर तत्कालीन जी काही परिस्थिती असेल तर ती परिस्थिती पाहून त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येणार आहे. आता बघा, विधवा महिलांच्या बाबतच्या समस्यांवर तोडगा हा पण महत्त्वाचा विषय. विधवा तसेच घटस्फोटित महिलांना ई-केवायसी करण्यात मोठी अडचण येत आहे. पती तसेच वडीलही हयात नसल्याने त्यांना ई-केवायसी करता येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या महिलांची समस्या सोडवण्यासाठीही बघा, या महिलांची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठीही प्रयत्न सुरू असून लवकरच त्यावर तोडगा निघणार असल्याचं मंत्री अदितीताई तटकरे म्हणालेले आहेत. बघा, लवकरच हा जो काही विषय याच्यावर पण तोडगा निघणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर बघा, 6 लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले. लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांपैकी 26 लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले होते. आता या लाभार्थ्यांची ओळख निश्चित झाल्यानंतर 20 लाख रुपयांचा लाभ देण्यात येईल. मात्र अद्यापही 6 लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही आहे. त्यांना फोन करून तसेच त्यांच्या पत्त्यावर पोहोचून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्याच्यानंतर बघा, कर्मचाऱ्यांकडून रकमेची वसुली. योजनेचा लाभ घेतलेल्या विविध सरकारी विभागातील 7,000 महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून पैसेही वसूल करण्यात येणार. बघा, आता ज्या काही महिला भगिनी आहेत किंवा ज्या काही कर्मचारी आहेत त्यांनी काय केलेलं होतं, सरकारी नोकरीला असून पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता. आता त्यांच्याकडनं पण त्या ठिकाणी ती वसुली केली जाणार आहे. म्हणजे जेवढा काही तुम्ही लाभ घेतला असेल तो लाभ तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. ज्या काही कर्मचारी महिला असतील, सरकारी कर्मचारी महिला, तर त्यांना हा जो काही लाभ आहे त्या ठिकाणी वापस करावा लागणार आहे, वसुली केली जाणार आहे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती बघा, आता 3,500 रुपयांच्या संदर्भात. बघा, आत्ताच आपण जर पाहिलं तर आत्ताच तुम्हाला ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे. किती महिलांना पैसे आलेत? 1,500 रुपये. ज्या महिलांना 1,500 रुपये आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचे. ज्यांना 1,500 रुपये आलेले त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये 1,500 रुपये लिहून पाठवायचे. ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवायचं, लगेच लिहून पाठवा बरं. 1,500 रुपये आलेले आहेत ना तुम्हाला, सर्व लाडक्या बहिणींनो तुम्हाला 1,500 रुपये पाठवलेले आहेत, तर तुम्हाला ते पैसे मिळालेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे. ज्यांना 1,500 रुपये आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, 1,500 रुपये झाले, तुम्ही सांगितलं 3,500, आता 2,000 रुपये कशाचे? बघा, आपण पाहिलं असेल PM किसान योजनेचे जे काही 2,000 रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला या महिन्यात त्या ठिकाणी येण्याची शक्यता जी ती आपल्याला पाहायला मिळत होती. तर हा जो काही 2,000 रुपयांचा हप्ता असेल तो जर तुम्हाला आला तर ते 2,000 रुपयांनी हे 1,500 असे 3,500 रुपयांचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. किती रुपयांचा? 3,500 रुपयांचा. ठीक आहे. आता बघा, ऑक्टोबरचे 1,500 रुपये झाले तुम्हाला, ऑक्टोबरचे 1,500 आणि प्लस PM किसान योजनेचे 2,000 रुपये, असे किती रुपये होत आहेत तुम्हाला? तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला या ठिकाणी 3,500 रुपयांचा लाभ जो आहे तो मिळताना पाहायला मिळतो. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा. त्यानंतर बघा, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ तुम्हाला दिला जात आहे, बरोबर आहे. तर आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 16 हप्ते मिळालेले आहेत. जुलै 2024 ते ऑक्टोबर 2025 या काळातील पैसे पात्र लाभार्थ्यांना देऊ करण्यात आले. म्हणजेच काय, 16 हप्त्यांचे तुम्हाला 1,500 रुपयांप्रमाणे पैसे जे ते मिळालेले आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो आपण जर पाहिलं तर कुणी 1ही रुपया देत नाही. सरकारने तुम्हाला 1,500 रुपयांप्रमाणे 16 हप्ते जे ते या ठिकाणी दिलेले आहेत, बरोबर आहे. 16 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. आता बघा, पुढे जर आपण गेलो, पण सप्टेंबर महिन्यापासून या योजनेच्या लाभार्थ्यांना KYCची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे. बघा, KYCची जी काही प्रक्रिया आहे ती बंधनकारक तुम्हाला करण्यात आलेली आहे. KYC तुम्हाला करावीच लागेल. KYCसाठी सरकारने 2 महिन्यांची मुदतसुद्धा दिलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे. दरवर्षी तुम्हाला KYC जी ती या ठिकाणी करावीच लागणार आहे. दरवर्षी जर तुम्ही KYC केली, ई-KYC केली तरच तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायचं आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण पाहिलेली 3,500 रुपयांच्या संदर्भात तुम्हाला क्लिअर झालं. ई-KYCच्या निर्णयाच्या संदर्भात तुम्हाला क्लिअर झालेलं आहे आणि ऑक्टोबरचा हप्ता तर तुम्हाला आत्ताच जमा झालेला आहे. त्याच्यामुळे संपूर्ण माहिती आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.